सांगली येथे 15 जून रोजी हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरू विरोधात केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून ख्रिश्चन संघटनांनी यवतमाळ जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार दाखल केली आहे। गुन्हा नोंदवण्याची व कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे। गावात धर्मांतरासाठी येणाऱ्या ख्रिस्ती धर्मगुरूंना मारल्यास लाखोचे बक्षीस आणि खून करणाऱ्याला 11 लाख असा गंभीर आरोप पडळकर यांच्यावर करण्यात आला आहे। हे विधान द्वेषजन्य आणि संविधान विरोधी असल्याचा आरोप अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाने केलेला आहे। हे वक्तव्य केवळ ख्रिस्ती समाजासाठी नाही तर संविधानासाठी अपमानास्पद आहे। त्यामुळे आमच्या मागणीनुसार तातडीने गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी संजय माघाडे महासचिव अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघ यांनी केली आहे। असे निवेदन सुपूर्द करताना जिल्हाधिकारी कार्यालयाची झलक आहे। भारतीय दंड संहितेच्या द्वेष पसरवणाऱ्या भाषणावरील कामासाठी हे विधान गुन्हेगारीचे स्वरूपाचे असल्याचा संघटनांनी दावा केला आहे। याशिवाय हे विधान संविधानाच्या कलम 25 धर्मा स्वातंत्र्याचाही उल्लंघन करत आहे असे निवेदनात नमूद केले आहे। प्रतिमुख्यमंत्री पालकमंत्री संजय राठोड व आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी पाठवण्यात आला आहे। प्रकरण गांभीर्याने घेऊन योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी संघटनांनी केली आहे। धर्माच्या नावावर द्वेषाचे राजकारण नको असा स्पष्ट संदेश ख्रिश्चन संघटनांनी दिला आहे। आता प्रशासनाकडून यावर काय पाऊल उचललं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र टी 24 करिता अक्रम दिवाण, यवतमाळ। ठिकाणी जे उपस्थित दिसत आहोत आम्ही सर्व यवतमाळ जिल्ह्यातील ख्रिस्ती समाजाचे प्रतिनिधी आहोत आणि यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आम्ही आता जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, आमचे माननीय आमदार बाळासाहेब मांगुळकर त्यांना निवेदन दिले आणि आता SP साहेबांना आम्ही निवेदन देणार आहोत। हे निवेदन यासाठी आहे की मागील 15 जून रोजी जे जन आंदोलन मोर्चा काढल्या गेलेलं होतं आणि या मोर्चाला मार्गदर्शन करत असताना माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे ख्रिस्ती समाजाबद्दल जे वक्तव्य त्यांनी या जन आंदोलन आक्रोश मोर्चामध्ये केलं ते अतिशय निंदनीय आणि घृणास्पद असल्या प्रकारचं ते वक्तव्य होतं। त्यांनी सरळ ख्रिस्ती समाजाला, ख्रिस्ती समाजाच्या प्रतिनिधीला, ख्रिस्ती समाजाचे जे धर्मगुरू आहेत धर्मगुरूंना त्यांनी डायरेक्टली ओपन त्यांनी टार्गेट करून जणू काय मारण्याचा आदेश दिल्यासारखं वक्तव्य त्यांच्या भाषणामधून दिलेलं आहे। आणि त्यांनी सरळ म्हटलं की प्रथम एखाद्या ख्रिस्ती धर्मगुरूला जर कोणी मारलं त्याला 1 ते 5 लाख रुपयाचं बक्षीस आणि जर त्यांनी कोणी मर्डर केलं तर ख्रिश्चन धर्मगुरूचं तर त्याला डायरेक्ट 11 लाख रुपये बक्षीस। हा जो असल्या प्रकारचं जो वक्तव्य आहे ते संपूर्ण ख्रिस्ती समाज त्याचा निषेध करत आहे आणि आज केवळ महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतातील संपूर्ण ख्रिस्ती समाज जो आहे आज संपूर्ण ख्रिस्ती समाज एका वेगळ्या